घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की रणदिवे कुटुंबामध्ये पार्सल आलेलं असतं आणि ते कोणाचं असतं असं विचारल्यानंतर जानकी म्हणते की अवनीचा व्हिडिओ कॉल आलेला आहे आणि ते व्हिडिओ कॉलवरती सांगते की तिनं ते पार्सल पाठवलेलं आहे. त्यावेळेस इकडं सगळेजण विचारतात की ते पार्सल कशाचं आहे. त्यावेळेस अवनी म्हणते की तुम्ही स्वतःच उघडून बघा ना. त्यानंतर ते सगळेजण ते पार्सल उघडून बघतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की त्यामध्ये तर सर्व वाणाचं सामान आहे. त्यानंतर इकडं जानकी म्हणते की आम्ही तर विसरलोच होतो की वटपौर्णिमा आहे. त्यावेळेस इकडं अवनी म्हणते की हो मला माहीत आहे की हे सगळं तुमच्या घरामध्ये जे सुरू आहे त्यामुळे तुम्हाला लक्षात राहिलं नसेल आणि एकानंतर एक तुमच्या घरावरती खूप संकट येत आहेत. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की हो ना, त्यामुळे आम्ही सगळेजण विसरूनच गेलो होतो. त्यानंतर अवनी म्हणते जानकी वहिनी तुम्ही एक पंथी आहात आणि अंधाऱ्या रात्री जी पंथी लखलखते ती उद्याचा सूर्यही दाखवते आणि तुम्ही एक घराची उमेद आहात आणि तुम्ही तुमची उमेद कधीच हारू देऊ नका. त्यानंतर इकडं अवनी म्हणते की हो आणि तसंच होईल आणि तुम्ही फक्त संयम ठेवा आणि सर्व काही चांगलं होईल असं अवनी सांगते. आणि इकडे राहुलला भेटून जानकी, ऐश्वर्या आणि अवंतिका हे घरी चाललेले असतात. तेवढ्यामध्ये तिथं ऋषिकेशचा फोन येतो आणि त्या मेसेजमध्ये असं लिहिलेलं असतं की राहुल हा एक फ्रॉड माणूस आहे आणि त्याने आत्तापर्यंत 2 मुलींना फसवलेला आहे आणि त्या 2 मुलींचे नंबरही ऋषिकेशने त्यांना दिलेले असतात आणि त्यामधली एक मुलगी ही उद्या आपल्याला साक्ष द्यायलाही तयार आहे असं त्यामध्ये लिहिलेलं असतं. त्यावेळेस इकडं अवंतिका म्हणते की ही माहिती तर आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे उद्याच्या केसमध्ये लढण्यासाठी. त्यानंतर इकडे सगळेजण घरी जातात. त्यावेळेस तिथं सारंग आणि सौमित्र बसलेले असतात आणि त्यांना पाहून ते उठून जात असतात. त्यावेळेस इकडं जानकी त्यांना थांबवते आणि म्हणते की सौमित्र भाऊजी तुम्ही हे असं का करत आहात. एक नवरा म्हणून तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहा ना आणि एक ॲडव्होकेट म्हणून त्यांना सजेशन द्या. तुम्ही जर असं केलात तर ती धीर खचेल. त्यावेळेस इकडं सौमित्र म्हणतो जानकी वहिनी तू म्हणतेस म्हणून मी सांगतो की आपल्याच घरामध्ये कोणतरी एक घरभेदी आहे. त्यावेळेस इकडं सगळेजण म्हणतात की कोण आहे. त्यावेळेस इकडं सौमित्र म्हणतो की कोणीतरी आहे ज्यांनी आपल्या घरातील सर्व इन्फॉर्मेशन ॲडव्होकेट देसाई यांना दिलेली आहे. त्यावेळेस जानकीलाही वाटतं हे खरंच आहे कारण की आपल्या घरातच असलेली शरुताईंबद्दलची एवढ्या लहान सहान सर्व गोष्टी देसाई यांना कशा कळल्या. त्यानंतर इकडं ऐश्वर्या म्हणते की तुम्हाला काय वाटत आहे ही सर्व इन्फॉर्मेशन मी त्यांना दिलेली आहे कारण की सौमित्र तू माझ्याकडेच बघून बोलत होतास आणि मी कितीही चांगलं वागायचा प्रयत्न केला तरीही तू माझ्यावरती संशय घेतोस. त्यावेळेस इकडं सौमित्र म्हणतो की मी आत्तापर्यंत कोणाचं नावही घेतलेलं नाही आणि त्यावेळेस इकडं जानकी ऐश्वर्याला थांबवते आणि म्हणते की ऐश्वर्या तू हे काय म्हणत आहेस आणि काय सुरू आहे. आपल्याला कोण घरामधली इन्फॉर्मेशन ही बाहेर लीक करत आहे हे शोधून काढायला हवं असं जानकी म्हणते. त्यावेळेस इकडं अवंतिकाही म्हणते की हो हे खरं आहे. त्यावेळेस सौमित्र म्हणतो की मीच तो घरभेदी कोण आहे तो लवकरात लवकर का शोधून काढेल. त्यावेळेस मला एवढं बोलावं लागणार नाही. आणि त्यानंतर तिथून ऐश्वर्या ही भांडण करायला सुरू करते. म्हणते की मला इथं थांबायचंच नाही आणि ती तिथून निघून जाते. त्यानंतर इकडं सौमित्राला अवंतिका म्हणते की हे सगळं काय सुरू आहे आणि ऐश्वर्याच्या मागे मागे जानकीही जाते आणि जानकी म्हणते तू एवढं सौमित्र भाऊजींचं मनावरती का लावून घेतेस. त्यावेळेस इकडं ऐश्वर्या म्हणते की तू पाहिलं नाहीस का त्यांनी मलाच टॉन्ट मारला आणि तो म्हणत होता की मीच हे सगळं करत आहे. त्यावेळेस जानकी म्हणते त्यांनी तुझं नावही घेतलेलं नाही आणि तो जे म्हणत होता ते खरं तर आहे ना. त्यावेळेस ऐश्वर्या म्हणते की अगोदर जी मी जशी होते तशीच बरी होते कारण की मला कोणी अगोदर माझ्यासमोर बोलायची हिंमत करत नव्हता पण आता सौमित्र मला जसं मी घरामध्ये आलेली आहे तेव्हापासून तो मला सतत उठता बसता टोमणे मारत असतो. त्यावेळेस इकडं ऐश्वर्या म्हणते की मी हे सगळं केलेलंच नाही आहे. त्यावेळेस जानकी म्हणते की ठीक आहे तुला कोण हे करत आहे आणि माझा तुझ्यावरती विश्वास आहे. त्यानंतर इकडं सौमित्र आणि सारंगमध्ये भांडण सुरू होतं आणि सारंग म्हणतात की तुझी एवढी हिंमत कशी झाली तू ऐश्वर्याला असं कसं बोलू शकतोस. त्यावेळेस सौमित्र म्हणतो की मी बोलू शकतो कारण की तुझी बायको कशी बोलत आहे ते बघ. त्यावेळेस सारंग म्हणतात की मी माझ्या बायकोच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. ती जी बोलत आहे ते बरोबर बोलत आहे आणि तू पण तर तुझ्या बहिणीवरती एवढं प्रेम करत होतास ना मग तू
तू का ती केस लढला नाहीस आणि तुझ्या बहिणीवरचं प्रेम दाखवायची वेळ आली त्यावेळेस तू पळून गेलास असं सारंग म्हणत असतात. त्यावेळेस इकडं सौमित्र म्हणतात की तू आपलं तोंड सांभाळ नाही तर माझा हात उचलेल. त्यावेळेस इकडं सारंग म्हणतात की तू काय करू शकतोस, तू जर मोठा भाऊ म्हणून म्हणतोयस तर मग लहान भावांच्या पाठीशी खंबीर उभं राहा ना. त्यावेळेस इकडं सारंग म्हणतात की मी ऐश्वर्याला घेऊन घर सोडून जाणार आहे. त्यावेळेस इकडं सौमित्र म्हणतो की हे सगळं काय सुरू आहे आणि तुला जर घर सोडून जायचं असेल तर तू हमखास जा आणि तुझी बायको कशी वागते हे तुला दिसत नाही आहे का. त्यावेळेस दोघांमध्ये वाद सुरू होतो आणि ते दोघंही एकमेकाच्या अंगावर जात असतात. तेव्हा तिथे जानकी त्यांना थांबवते आणि म्हणते की तुम्ही दोघं सख्खी भावंड असं जर हे करत असाल तर तुमचं काय सुरू आहे. आणि सारंग भाऊजी जर तुम्हाला घर सोडून जायचं असेल तर घरामध्ये आई झोपलेल्या आहेत आणि त्यांना तुम्ही उठवा आणि त्यांना सांगा की मी घर सोडून जात आहे आणि या घराचे 4 भाग करून आम्ही एकमेकाचं तोंडही बघणार नाही असं शपथ घेऊन हे घर सोडून जावा. त्यावेळेस सगळेजण शांत होतात आणि म्हणतात की हे असं काय सुरू आहे. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की मी नानांना वचन दिलं होतं की या घरातील सगळ्यांना जोडून ठेवेल पण ते शक्य नाही आहे. मी एकटी किती प्रयत्न करू पण तुमची जर साथ नसेल तर ते केव्हाही पॉसिबल नाही आहे कारण की तुम्हाला सगळ्यांना एकमेकावरती उठलेले आहात. इकडं नवरा बायकोमध्ये भांडण, भाऊ भावावरती भांडण, भाऊजय नणंदेवरती संशय हे सगळं सुरू असताना घरामध्ये शांती ठेवायचं सोडून हे सगळं काय सुरू आहे. आणि आईंची इकडे तब्येत ठीक नाही आहे आणि घरामध्ये शांतीचं वातावरण करण्याचा प्रयत्न करत आहे तर तुम्ही हे सगळं काय करत आहात. त्यावेळेस इकडं जानकी मी हारले